एव्हरीवन. तर आज आम्ही बनवतोय बिर्याणी बिकॉज आज आहे बकरी ईद. बट आम्ही व्हेजिटेरियन आहोत, सो आम्ही बनवतोय व्हेज बिर्याणी. ॲक्च्युली तो पुलाव असतो, व्हेज बिर्याणी नसते. बट स्टील आमच्यासाठी ती व्हेज बिर्याणी आहे. तर मी आणि आज माझी मम्मी आम्ही दोघी मिळून बनवतोय पनीर व्हेज बिर्याणी. त्यामध्ये आम्ही सगळ्या पालेभाज्या टाकणार आहे, पनीर टाकणार आहे आणि त्याची बिर्याणी बनवणार आहे, म्हणजेच पुलाव बनवणार आहे. थँक्यू. चला तर मग एक पातेलं घेऊया. भांड्यामध्ये अंदाजे पाणी घेणार, त्यात गरम मसाले, मीठ, तूप अशा सर्व गोष्टी टाकून आपण त्याला उकळी घेणार. काय म्हणली तू? आणि काय सांगायचं? काय व्हिडिओमध्ये? बरं, अजून काय? बस. आम्ही त्यासाठी वापरणारी ग्रीन पीस, जो माझ्या भावाने आणलाय बाहेरून. आमच्या इथे घरातला पण आहे ओरिजिनल रेडीमेड. सॉरी, रेडीमेड नाही, ओरिजिनल. माझ्या पप्पांनी बाजारातून आणला होता, बट तो माझ्या मम्मीने फ्रीजमध्ये ठेवला आहे. बट आम्ही वापरतोय हा ग्रीन पीस पॅकेजिंगवाला, ठीक आहे, बिकॉज तो वाया जाईल ना म्हणून. तर एवढा ग्रीन पीस घेतलेला आहे मी. हा आहे लसूण, एवढा घेतला. हे बेबीकॉर्न, बिकॉज मी कधी कधी डाएट करते ओकेजनली, सो त्यासाठी आमच्या घरामध्ये बेबीकॉर्न असतो म्हणून मी बेबीकॉर्न टाकते. हा आहे बटाटा, हा आहे कांदा आणि आम्ही फ्लावर पण घेणार आहे, ढोबळी घेणार आहे. हे 2 टोमॅटो, आय डोंट नो टोमॅटो यूज करतात की नाही, बट मी करणार आहे, मला आवडतात. आणि ते आहेत काय मम्मी, पुदिना. हां, पुदिना आणि गाजर, त्याच्यामध्ये गाजर आहे. आता माझी मम्मी साफ करते भाज्या. मम्मी व्हिडिओ कसा बनवायचा? तुला दाखवल्यावर काय होणार आहे? मग किती लोकांच्या मम्मी असतात गावांवर? तर माझी मम्मी बोलते की तिला व्हिडिओत नको घेऊ की बिकॉज तिने गाऊन घातलाय, मग तिला लाज वाटतेय. ठीक आहे, मी आता पुदिना साफ करणार आहे. पुदिना यासाठी यूज करतात बिकॉज त्याचा फ्लेवर चांगला येतो, स्मेल छान येतो म्हणून. ठीक आहे. तर माझा राईस पण शिजलेला आहे. आता मी एकदा चेक करणार आहे तो शिजलाय की नाही. शिजलाय, 70% शिजायला लागतो असं बोलतात. आय डोंट नो, बिकॉज मी पण फर्स्ट टाइम करते, मला नाही माहिती. बट शिजलाय. येस. तर आता मी हा राईस गाळून घेते. मी थोडासा कांदा क्रिस्पी करून घेणार आहे. हे लोकल पनीर आहे, जे माझ्या भावाने आत्ताच आणलंय. असं बोलतात की आजकाल पनीर खूप डुप्लिकेट निघाले, चांगलं नसतं वगैरे. हे आय ॲग्री, बट काय करायचं आता, पनीर बिर्याणी खायची तर मग खावं लागणार. कट करते छोटे छोटे पीसेस. एवढे पीसेस करायचे, ठीक आहे. पनीरच्या नादात माझा कांदा जळलेला आहे, हे बघा. माझ्याकडून कांदा जळाला. आता माझी मम्मी परत मला चिरून देते कांदा. आता आपण पनीर आणि व्हेजिटेबल्सला मॅरिनेट करणार आहे. तर त्यासाठी आपण सर्व भाज्या एकत्र मिक्स करायच्या. व्हेजिटेबल्स त्यामध्ये मी घेतलं हे फ्लावर, हे गाजर, हे ढोबळी, पनीर, यामध्ये आहे बेबीकॉर्न, ग्रीन पीस आणि बटाटा. ठीक आहे. आता पुन्हा कांदा परतते क्रिस्पी करायला. यावेळेस जळून नाही द्यायचं मला. आता माझा कांदा पण परतून झालेला आहे. ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या. त्यामध्ये आता मी टाकणार आहे आलं लसणाची पेस्ट. पेस्ट तर नाहीये, घरच्या घरी टेचून केलेलं आलं लसूण आहे. ठीक आहे, ते आपण टाकूया. एवढं तसं कापून घेतलं ते आपण टाकूया. थोडी कोथिंबीर चिरून घेतली आहे, ते पण टाकूया. आणि पुदिना पण बारीक चिरून घ्यायचा, तो पण टाकायचा. आणि आता टाकूया आपण त्याच्यावर थोडेसे क्रिस्पीवाला कांदा, जो की परत मला काळा काळा दिसतो. ठीक आहे. आता तो थोडा टाकला.
दही टाकूया. दही मेन आहे इन्ग्रेडियंट. दही टाकायचं. ठीक आहे. दह्यामध्येच मॅरिनेट करायचं असतं ते. मॅरिनेट करताना काही मसाले पण टाकायचे त्यामध्ये, त्यामुळे ते काय होतं मुरतात असं बोलतात, त्यामध्ये मिक्स होतं. सॉरी, पण नाही एव्हरेस्ट चिकन बिर्याणी मसाला. ठीक आहे. चिकन बिर्याणी थोडासा फ्लेवर येईल चिकन बिर्याणी. ठीक आहे. आपण हा थोडासा चिकन बिर्याणी मसाला यामध्ये टाकू. हा पनीरवाला शाही पनीर मसाला, बिकॉज आपण पनीर बिर्याणी करतो. शाही पनीर मसाला पण टाकूया याच्यात थोडासा. थोडं मीठ पण टाकायचं आहे त्यामध्ये. आय डोंट नो का टाकतात, मी पण व्हिडिओ बघूनच करते, यूट्यूबचा व्हिडिओ. त्यानंतर आपण थोडंसं गरम तेल टाकणार आहे यामध्ये. म्हणजे काय कांदा गरम केलेलं ऑलरेडीचं तेल आहे, तुम्ही थोडंसं टाकते. आता आपण हे मिक्स करूया. हे असं मस्तपैकी मिक्स करून घेतलंय मी. आता हे आपण थोडं 10-15 मिनिटं ठेवूया. ये देखो घाण केलेली आहे मी किचनवर. किचनवर असा पसारा झाला नाही तर बिर्याणीला टेस्ट येत नाही, हो ना मम्मी? तूप टाकूया आपण. गॅस बारीक करते. आता थोडा कांदा टाकते मी परतण्यासाठी. मस्तपैकी हे मॅरिनेट केलं भाज्या 15 मिनिटं ठेवून. कांदा थोडा परतून घेतला की त्यामध्ये आपण थोडेसे गरम मसाले टाकणार आहे. तेजपत्ता, इलायची आणि लवंग. तुमच्यावर टाकायची की नाही टाकायची, मी टाकणार. हे झालं की आपण टोमॅटो टाकूया थोडे. आता आपण मॅरिनेट केलेला सर्व भाज्या आणि पनीर टाकूया यामध्ये. मिक्स करूया मस्तपैकी. राईस शिजून घेतला, त्याचं पाणी आहे तेच मी आता शिजण्यासाठी भाज्या याच्यात थोडंसं ओतणार आहे. भाज्या मस्तपैकी शिजलेल्या आहेत. आता मी त्यामध्ये राईस टाकणार आहे आणि यामध्ये टाकते राईस. पडायचं खाली. आम्ही राक्षस हा भात संपवणार आहोत. कढी बिर्याणी, कढी पुलाव. हा आपण असं प्लेन करून घेऊया. ठीक आहे. गॅस चालूच आहे, स्लो फ्लेमवर केलेला आहे. ह्यामध्ये आता आपण असं टाकूया थोडंसं पुदिना, थोडीशी कोथिंबीर, थोडासा क्रिस्पी कांदा. असं थोडंसं तूप टाकायचं आहे आपल्याला. वाव, बिर्याणी रेडी झाली. मस्त बिर्याणीचा स्मेल येतो. खूप थकली मी. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझी बिर्याणी रेसिपी कशी वाटली. खूप मेहनतीने बनवली आहे मी. रोज मम्मीच्या हातचं खाते. आज सगळे घरातले माझ्या हातचं खाणार आहेत. नाही, त्यांना काहीही होणार नाही बिकॉज मी खूप वेळा बनवते. मी घरी नसते, मी जॉब करते, म्हणून मी रोज जेवण बनवत नाही, पण मी कधी कधी बनवते. ओके, आता मी माझ्या पप्पांचा वेट करते. माझे डॅडी आले की म्हणून आम्ही सर्वजण बिर्याणी खाणार. चलो, बाय गाईज. थँक्यू.